वळणवाडीतील कलाकार आपल्या समोर सादर केले आहेत नृत्य। सुंदर नृत्य, एक हात होम आणि एक हात पालखी नाचवण्याचा प्रयत्न, अतिशय सुंदर अशी कला आपल्या समोर सादर करत आहेत जय केंद्रवाल पालखी नृत्य कलाकार मंडळ वळणवाडीतील कलाकार। प्रेक्षकांचे मनोरंजन, एक हात उंचावून पालखी नाचवण्याचा प्रयत्न, पूर्ण पालखीचा बॅलन्स आपल्या हातावरती घेऊन, पालखीचा पूर्ण बॅलन्स आपल्या हातावरती घेऊन पालखी नाचवण्याचा प्रयत्न या कलाकारांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय। पूर्ण पालखीचा बॅलन्स आपल्या हातावरती घेऊन पालखी नाचवण्याचा प्रयत्न जय केंद्रवाल पालखी नृत्य कलाकार मंडळ वळणवाडीतील कलाकार आपल्या समोर कला सादर करतात। हात उंचावून जातात रसिकांचे मनोरंजन, सुंदर अशी कला या कलाकारांकडून आपल्याला पाहायला मिळते। ढोलवादक, एक ताट एक सूर, सने झांजवादक, अतिशय सुंदर अशी कला या कलेचं नृत्य आपल्या समोर सादर करत आहे जय केंद्रवाल पालखी नृत्य कलापथक मंडळ खुर्द वळणवाडीतील कलाकार। आणि आता अतिशय सुंदर अशी कला, दोन कलाकार पुढे एक कलाकार पाठी आणि तीन कलाकार पालखी नाचवण्याचा प्रयत्न, फक्त तीन कलाकार, अतिशय सुंदर अशी कला, दोन कलाकारांनी पुढे आणि एक कलाकार पाठी अशा पद्धतीने पालखी नाचवण्याचा प्रयत्न, अतिशय सुंदर असा जय केंद्रवाल पालखी नृत्य कलापथक मंडळ खुर्द वळणवाडी या संघातील कलाकार आपल्याला वेगवेगळी कला, वेगवेगळे मनोरंजन आपल्या समोर सादर करणार आहेत। या कार्यक्रमासाठी ज्यांचे आपल्या या वळणवाडी नगरीमध्ये आगमन झालेले आहे त्या सर्व मान्यवरांचे, भाविक भक्तगणांचे, आपल्या वळणवाडी नगरीमध्ये आलेल्या सर्व माहेरवासींचे आपल्या वळणवाडी नगरीमध्ये हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। आपण सर्व उपस्थित राहिलात आणि आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। आणि जय केंद्रवाल पालखी नृत्य कलापथक मंडळ खुर्द वळणवाडीतील संघाने आपल्यासमोर अतिशय सुंदर अशी कला सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि यानंतर आपले यजमान संघ सोमेश्वर पालखी नृत्य कलापथक मंडळ खुर्द, सोमेश्वर पालखी नृत्य कलापथक मंडळ खुर्द या कलाकारांचे आगमन होणार आहे आणि एक कलाकार आपल्यासमोर आपली कला सादर करणार आहेत। अतिशय सुंदर असा प्रयत्न, चार कलाकार चार साईडने पालखीचे कोल डोक्यावरती घेऊन चार कलाकार आपली कला सादर करतायत। अतिशय सुंदर असा उघड सीन आहे, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा। एक कलाकार याच्यामधून बाहेर जाणार आहे आणि तीन कलाकार पूर्ण पालखीचा बॅलन्स घेऊन आपली पालखी नृत्य सादर करणार आहेत। एक कलाकार याच्यातून साईडला होईल। सर्वांना नम्र विनंती आहे, अतिशय अवघड सीन सोपा करून सांगितलाय जय केंद्रवाल पालखी नृत्य कलापथक मंडळ खुर्द वळणवाडीतील या कलाकारांनी सुंदर अशी कला सादर केलेली आहे। या लाटेचा सीन आपल्या समोर सादर करत आहेत जय केंद्रवाल पालखी नृत्य कलापथक मंडळ खुर्द वळणवाडीतील कलाकार, चार कलाकार खांद्यावर पालखी घेऊन, दोन कलाकार साईडला लाटेचा सीन आपल्या समोर सादर करत आहेत। जसे लाट आपली फिरते त्या पद्धतीने ही लाटेचा सीन या कलेमधून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न जय केंद्रवाल पालखी नृत्य कलापथक मंडळ खुर्द वळणवाडीतील कलाकारांकडून पाहायला मिळतं। त्यानंतर आपल्या सोमेश्वर पालखी नृत्य कलापथक मंडळ या संघाचंही आगमन झालेलं आहे आणि आपल्या या नृत्यानंतर सोमेश्वर पालखी नृत्य कलापथक मंडळ या कलाकार आपले कला सादर करून आपले मनोरंजन करणार आहेत। त्यांचेही टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी स्वागत करायचं आहे। जय केंद्रवाल पालखी नृत्य कलापथक मंडळ खुर्द वळणवाडीतील कलाकार, ढोलाच्या ठोका चेंज झालेला आहे, ढोलाची गती वाढलेली आहे, पालखी नाचवण्याची पद्धती वाढणार आहे आणि या ढोल्याच्या डोक्यावरती अतिशय सुंदर असा स्पीड जय केंद्रवाल पालखी नृत्य कलापथक मंडळ खुर्द वळणवाडीतील कलाकार आपल्याला आपली कला सादर करतात। हात उंचावून दर्शकांचे मनोरंजन,
सुंदर अशी कला सादर करतात फुगडी या तालीवरती अतिशय सुंदर फुगडी हा डान्स आणि पालखी नाचवण्याचा प्रयत्न जय केंद्रपाल पालखीचा कलाकार मंडळ तुळजाभवानी कलाकार एक कलाकार पूर्ण पालखीचा बॅलन्स घेऊन पालखी नाचवण्याचा प्रयत्न सुंदर अशी कला सादर केले हे कलाकार आपल्या भगवा झेंडा उंचावून रसिकांचं मनोरंजन पालखी नृत्य सादर करतात जय केंद्रपाल पालखी कलाकार मंडळ तुळजाभवानी कलाकार सुंदर अशी कला आपल्या समोर सादर करतात दोन साइडने दोन कलाकार पालखीचा पूर्ण बॅलन्स दोन साइडने पालखी जाण्याचा प्रयत्न अति छोटे कलाकार अतिशय सुंदर अशी कला सादर करतात जय केंद्रपाल पालखीचा कलापथक वारकरी पोशाखामध्ये एक शिस्तबद्ध संघ त्या संघाला कलमुंडी येथे एक शिस्तबद्ध संघ म्हणून घोषित केलेला आहे वार्षिक वारकरी पोशाखामध्ये जय केंद्रपाल पालखीचा कलापथक पंढरपूरचा मनोवारीतील कलाकार ज्या पद्धतीने पुढे त्या पद्धतीने पालखी आणण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर अशी कला सादर करतात छोटा कलाकार आपल्या समोर निशाण नाचवतोय आणि त्याला तोडीस तोड देणारा एक दुसरा कलाकार अतिशय सुंदर असा निशाण नाचवण्याचा प्रयत्न ढोलवादक समयवादक झांजवादक एक तारीख सूर ढोलाचा ठोका चेंज झालेला आहे पालखी ताल बदलणार आहे अतिशय सुंदर अशा प्रयत्नामध्ये जय केंद्रपाल पालखीचा कलापथक सुंदर असा या वारकरी पोशाखामध्ये आपल्या समोर आपली कला सादर करतात पालखी नाचवण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर असा जय केंद्रपाल पालखीचा कलापथक सुंदर कलाकार आपल्यासमोर आपली कला सादर करत आहे वेगवेगळे नृत्य वेगवेगळी कला मनोरे आणि अशा वेगवेगळ्या कला आपल्यासमोर जय केंद्रपाल पालखीचा कलापथक मंडळ वळववाडीतील या संघातील कलाकार आपले मनोरंजन करणार आहेत सर्व रसिकांना नम्र विनंती आहे टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे आपल्यासमोर एक सीन आपल्या पालखी नृत्याच्या पूर्वी जो सादर केला खरोखरच अशा त्या व्यक्तींची नावे पुन्हा घ्यावी अशीच वाटतात बळीराजाचा सीन मदन धनावडे आणि संजय वने यांनी अतिशय सुंदर असा सीन आपल्यासमोर सादर केला आपल्या शेतकरी बांधवांना एक दिलासा आणि आपल्या शेतीमधून भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि या शेतीमधूनच आपल्याला सर्व गोष्टी करता येतात आपण मातीतूनच सोना उगवू शकतो हेच त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि आज शेतकरी हा एक गरीब आहे आणि त्याच्याकडे आपण गरीब म्हणून न बघता या शेतकऱ्याला शेतकरी नसेल तर आपण काहीही करू शकत नाही अशा पद्धतीने आज हा सीन आपल्यासमोर सादर केला अतिशय घेण्याजोगे याच्यातून आपण शिकलो पाहिजे आणि मदन धनावडे आणि संजय वने यांना खरंच एक सलाम की त्यांनी ही कला अतिशय सुंदर प्रकारे सादर केली जय केंद्रपाल पालखीचा कलापथक मंडळ खुर्द ओळणवाडीतील कलाकार आणि या बळीराजाच्या सीनसाठी रामचंद्र चिले यांनी वैयक्तिक बक्षीस दिलेलं आहे 101 रुपया जय केंद्रपाल पालखीचा कलापथक सुंदर अशी कला पूर्ण पालखीचा बॅलन्स आपल्या गाडीवरती अंगावरती घेऊन पालखी नाचवण्याचा प्रयत्न खूप हातात अतिशय सुंदर असा प्रयत्न जय केंद्रपाल पालखी कलापथक मंडळ खुर्द ओळणवाडीतील कलाकार रसिकांचे मनोरंजन हात उंचावून आपल्या रसिकांचे मनोरंजन करतात आपली कला सादर करतात जय केंद्रपाल पालखी कलापथक मंडळ खुर्द ओळणवाडीतील कलाकार डोलारा टाईप पालखी नाचवण्याचा प्रयत्न डोलारा टाईप दोन कलाकार दोन साईडने पालखीची पूर हातात घेऊन डोलारा टाईप पालखी नाचवण्याचा प्रयत्न अतिशय शिस्तबद्ध असा हा प्रयत्न
एक कलाकार हाही एक अवघड सीन आपल्या समोर सादर करतो। पूर्ण दुसऱ्या कलाकाराचा बॅलन्स आपल्या कमरेमध्ये घेऊन हा कलाकार अतिशय सुंदर अशी कला आपल्या समोर सादर करत आहे। रसिकांना नम्र विनंती आहे, सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या कलाकारांचे स्वागत करायचं आहे। चार कलाकार चार साईडने, चार कलाकारांना घेऊन पालखीला जोडण्याचा प्रयत्न सुंदरच असेल, अवघड परंतु सोपा करून दाखवण्याचा प्रयत्न आपल्या ओलडवाडीतील कलाकारांमध्ये आहे आणि उत्कृष्ट असा प्रतिसाद आपल्या रसिकांचा लाभलेला आहे। त्यामुळे आपण अतिशय चांगल्या प्रकारे अनेक कला सादर कराल अशी अपेक्षा आहे। अतिशय सुंदर असेल आपण करून दाखवाल असे मनोरंजन रसिकांचे होईल। जय क्षेत्रफळ पालखी कला पथक गुलाब फूल बनवलेला आहे। पालखीला मानवंदना देण्यासाठी अतिशय सुंदर अशी कला सादर केलेली आहे। जय क्षेत्रफळ पालखी कला पथक मुंडर सुद्धा ओलडवाडीतील कलाकारांनी